नमस्कार. शेतकरी कर्जमाफी योजना 2026 लवकरच कर्जमाफीचा मेसेज हा आपल्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बळीराजाला अखेर दिलासा मिळालेला आहे. पाऊस आला आता पैसाही आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. बघूयात डिटेलमध्ये काय म्हणाले मंत्री. आपल्या समोर आहे लोकमत पेपरमधील हे आर्टिकल. बळीराजाला दिलासा, पाऊस आला आणि आता पैसेही आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. मंत्री काय म्हणतात बघूया की प्रक्रिया ही जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करणार. जून आता काही 26 तारीख आहे, अजून 4-5 दिवसात किंवा पुढच्या 7-8 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन आपल्या प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज. ओके, डिटेलमध्ये बघूयात पुढे काय दिले त्यांनी. राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या योजनेचा राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत नियम 260 अंतर्गत चर्चेला उत्तर देताना दिली. कोणी दिले? सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी. राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने व्यापक डिजिटल यंत्रणा उभारली आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. पूर्ण सरसकट माफ केले जातील. 2 लाख रुपयापर्यंतचे जे कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेले असेल ते. ठीक आहे. यात अल्पमुदत, पुनर्गठित व पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ, तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू केली आहे. व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना या संदर्भात आवश्यक निर्देश दिले असून थकीत कर्जदारांना पुन्हा कर्जपात्र बनवण्याचा प्रयत्न केला जाते. जे थकीत ज्यांचे कर्ज आहेत त्यांनासुद्धा याच्यामध्ये परत सामील केला जाईल, कर्जपात्र बनवण्यात येईल. उर्वरित तक्रारी आणि मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री व सहकार मंत्री यांचा समावेश असलेला मंत्रिगटही काम करत आहे, असे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे. पुढे बघूयात. पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात आला असून ऑनलाईन पोर्टलवर डेटा अपलोड केला आहे. लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत, जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी संस्थांमार्फत जाहीर केली जात आहे. शेतकऱ्यांनी युनिक क्रमांक, आधार प्रमाणीकरण व मोबाईल क्रमांक नोंदणी जवळील सेवा केंद्रात करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. त्यानंतर बँकेमार्फत शेतकऱ्यांना संदेशाद्वारे कर्जमुक्तीची माहिती दिली जाईल, असे मंत्री म्हणाले. ही डिटेल प्रोसिजर पुढचे काय आहे ना, ती तुम्हाला ज्यावेळेला हा आदेश घोषणा निघेल कर्जमाफीची, त्यावेळेला डिटेल प्रोसेस काय करायचं आहे आपल्याला, तर ते सर्व युनिक क्रमांक आपल्याला कसा मिळेल वगैरे ते सर्व आपल्याला डिटेलमध्ये माहिती त्या घोषणेमध्ये असणार आहे. आपल्याला जे काही GR निघेल त्या GRमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर ते वेळेला आपण परत व्हिडिओ बनवू आणि डिटेलमध्ये कशाप्रकारे प्रोसिजर करायची आहे ते आपण बघूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारी प्रत्येक व्हिडिओ ही प्रत्येक योजनेबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत लगेच मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे पोहोचवली जाईल. धन्यवाद.